विनोद भाऊ जाधव यांच्या विनंतीला मान देऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काही कार्यकर्ते आणि आम्ही इकडे उपस्थित आहेत। फक्त 15 ते 20 मिनिटाचं अंधश्रद्धा निर्मूलनावर कार्यक्रम आहे की काही लोक समाजात बुवाबाजी करून आपल्याला फसवत असतात, खोटे जादूचे प्रयोग करून अंधश्रद्धा पसरवत असतात। अशा लोकांपासून दूर कसं राहावं, अंधश्रद्धेपासून दूर कसं राहावं याचं कार्य करण्यासाठी अनिश्चित कार्यकर्ते आलेले आहेत। अर्थातच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं 2 कार्यकर्त्यांचं मी मंचावर स्वागत करतो, आमंत्रित करून। आपला स्टान्स घ्या मॅडम, तुमची ओळख करून घेतो मी, तुमचं नाव सांगा सगळ्यांना। कल्पना गजेंद्र गोसावी, अनिश्चित कार्यकर्ता, जोरदार टाळीने आपण स्वागत करूया। आणि सेवानिवृत्त त्या शिक्षण अधिकारी सुद्धा आहे, शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार सुद्धा त्या करतात आणि अंधश्रद्धा सुद्धा दूर करतात। मान्यवर, आपलं नाव? डॉक्टर प्रकाशजी डोकणे, क्लिनिक आपलं बंद करून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमाला डॉक्टर साहेबांनी आपलं योगदान दिलंय, तुमचं सुद्धा स्वागत आहे। महिला संघटिका अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नीता डोकेजी मॅडम आलेल्या आहेत। अच्छा, क्षमा करा, नीता दुबे मॅडम आलेल्या आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत। चला आता आपण अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमात सुरुवात करूया। हा माझा माईक घ्या। धन्यवाद। जय भीम सर्वांना। अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे आपण जात आहोत। सुरुवातीलाच ज्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण कालच जयंती साजरी केली, महात्मा फुले, या सर्वांना विनम्र अभिवादन करते आणि आजचा जो आपला कार्यक्रम आहे त्यांना सुरुवात करते। मला नक्कीच मान्य आहे की तुम्ही अगदी सगळे कार्यक्रम ऐकत होतात, पण फक्त मनोरंजन करून भागणार नाहीये, तो विचार आपल्याला समजून घ्यायला हवे। महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक समान धागा होता की कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडाला आपण बळी पडायचं नाहीये, आणि तोच धागा घेऊन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला एक सुविचार दिलेला आहे, ते म्हणजे माणसाचे 3 शत्रू आहेत, ते म्हणजे आळस, अज्ञान आणि अंधश्रद्धा। आणि म्हणूनच आपण काय करायला हवं, ते अंधश्रद्धांपासून दूर राहणं गरजेचं आहे। अगदी मागील आठवड्यात आपण बातमी ऐकली आहे की एका जैन मुलीने, जैन असलेल्या मुलीने बलात्कार केला, म्हणजेच काहीतरी धर्माच्या नावावरती हे शोषण केलेलं आहे। अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका मी सुरुवातीला सांगते आहे। आमचा देश आणि धर्म याला विरोध नाही, आणि तो विरोध का नाही याला कारण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। कारण त्यांनी काय केलं, आपल्याला संविधानामध्ये उपासना स्वातंत्र्य दिलं की तुम्हाला हव्या त्या देवा धर्माचं तुम्ही अनुसरण करा किंवा करू नका, हे स्वातंत्र्य आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे। आणि त्यासोबतच त्यांनी लिहिलेल्या घटनेतील एक महत्वपूर्ण कलम आहे 51AH। ते आपल्याला काय सांगतं, तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करणं हे आपल्या प्रत्येक भारतीयाचं, फक्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं नाही तर प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे। आणि ते कर्तव्य करण्यासाठी आपल्यासारख्या संस्थेने अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, त्यासाठी संस्थेचे आभार। आता इथे फार मी क्लॅरिटिकल बोलणार नाहीये, त्याच्यासाठी मी फक्त एकच सांगेन की इथून जवळ असलेलं कळवा हे ठिकाण आहे, त्या कळवा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन आहे, आणि त्या ठिकाणी 4 मेला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं एक शिबिर आहे, त्याची वेळ आहे 3 ते संध्याकाळी 7 पर्यंत। आता या ठिकाणी आम्ही काही चमत्कार करून दाखवणार आहोत, ते फक्त ट्रेलर स्वरूपात असते, त्याविषयी तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर त्या शिबिराला तुम्ही अवश्य उपस्थित राहायचं आहे। ओके,
तर आता पहिला एक चमत्कार आपण करून दाखवणार आहोत, तो म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळासमोर साधारणतः 72-73च्या सुमारास एक चमत्कार करून दाखवण्यात आला होता. तो म्हणजे काय, तर मंत्रशक्तीने अग्नी पेटवून दाखवला होता सदाचारी बाबाने. काय केलं होतं बाबाने, मोठं यज्ञकुंड केलं होतं आणि त्याच्यामध्ये अबीर, भुक्का, गुलाल, चंदनाची लाकडं जाळायला ठेवली होती आणि पाहायला पूजा करायला उभे कोण होते, तर सर्व आपले भारत देशातले केंद्रीय मंत्रिमंडळ आणि त्यांच्या उपस्थितीत हा प्रयोग, चमत्कार प्रयोग त्याला आम्ही म्हणतो, त्यांनी त्याला चमत्कार म्हटलं होतं. आणि हा चमत्कार आपण सुद्धा या ठिकाणी करून पाहणार आहोत. या ठिकाणी फक्त आपण काय करणार आहोत, तर मोठं यज्ञकुंड वगैरे नाही, तर एक साधं धुपाटण घेतलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी वापरली होती चंदनाची लाकडं. इथे आपण साधे वर्तमानपत्राचे कागद वापरले आहे आणि त्याच्यावर आपण अभिभुक्का म्हणतात ज्याला काळ्या रंगाचा, तो टाकत आहोत आणि त्याच्यावरती आपण आध्यात्मिक गाईचं तूप असं सांगितलं जातं ते या ठिकाणी टाकत आहोत. आणि मग मंत्र म्हटला होता त्यावेळी सुद्धा, पण आपण मात्र आधुनिक युगातली माणसं आहोत, तो आपण वेगळा मंत्र म्हणणार आहोत. तुम्हाला सुद्धा माझ्या मागून तो मंत्र रिपीट करायचा आहे. करणार ना, भूप ज्ञानामती करणी, भूप सगळ्यांनी बोला, नाहीतर यज्ञ पेटणार नाही. भूप ज्ञानामती करणी, भूप विज्ञान सांगते सारे झूठ. भूप ज्ञानामती करणी, भूप विज्ञान सांगते सारे झूठ. आणि या ठिकाणी हा यज्ञ हळूहळू पेटायला लागेल आणि साहजिकच त्यावेळी अख्खा दिवस ही हवन प्रक्रिया सुरू होती. या ठिकाणी सुद्धा आपण हा चमत्कार करणं चालू आहे. आता हा यज्ञ त्यावेळी पेटला, सगळ्यांनी तिथे नमस्कार ठोकला होता. आपल्याला माहिती आहे की भारतीय माणसाची संस्कृती काय, चमत्कार म्हटल्यावर नमस्कार ठोकायचा, चिकित्सा करायची नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला चिकित्सा करायला शिकवली आहे आणि म्हणूनच त्यांनी पारंपरिक धर्म सोडला आणि नवीन धर्माचा स्वीकार केलेला आहे. तर या ठिकाणी सुद्धा बघा यज्ञ पेटायला लागलेला आहे. खरोखर या ठिकाणी काही कोणती आध्यात्मिक शक्ती आहे का, तर मुळीच नाही. तर याच्यामध्ये वापरलेले जे जिन्नस होते त्याच्यामध्ये लबाडी होती. काय लबाडी होती, तर हा जो चमत्कार करताना वर्तमानपत्र टाकलं ते वर्तमानपत्रच होतं, पण त्यामध्ये टाकलेला जो अभिरमुक्ता सांगितला तो मेडिकल स्टोअर मध्ये मिळणारं पोटॅशियम परमॅंगनेट होतं आणि त्याच्यावरती जे आध्यात्मिक गाईचं तूप सांगितलं होतं ते साधं ग्लिसरीन होतं. दोन पदार्थ एकत्र आले, उष्णता निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये त्यावेळी चंदनाची लाकडं आणि या ठिकाणी हा कागद पेटायला लागला. पण आपण मात्र पाहत नाही, अरे मंत्रशक्तीने यज्ञ पेटला असं म्हणत असतो. अशा अनेक प्रकारचे चमत्कार केले जातात. मी जेव्हा तुम्हाला म्हटलं की चमत्कार करणारे म्हणजे आपल्याला माहिती की 10 म्हणजे 11 तारखेला आपण महात्मा फुलेंची जयंती साजरी केली, पण 10 एप्रिल ही तारीख सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आजपासून, कारण डॉक्टर अब्राहम कोहन यांची जयंती आहे, ज्यांच्या प्रेरणेतून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना झाली. का बरं त्यांच्यापासून प्रेरणा घेतली आपण, तर त्यांनी संशोधन करून एक ठराव सर्वांसमोर मांडला. तो म्हणजे काय, तर या जगामध्ये चमत्कार होत नसतात, या जगात अद्भुत अलौकिक असं काहीही नाही. आणि मग यापुढे जाऊन ते म्हणतात, जर का कोणी चमत्कार करत असेल तर तो बदमाश आहे आणि त्या चमत्कारावर जर का कोणी विश्वास ठेवत असेल तर तो बावळट आहे. तर अशा प्रकारे आपल्याला चमत्कार करून बदमाश सुद्धा व्हायचा नाहीये आणि त्याच्यावर भोळसटासारखा विश्वास ठेवून आपल्याला बावळट सुद्धा व्हायचं नाही. आणि जर का असं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानतो असं आपल्याला म्हणण्याचा अधिकारच राहणार नाही. आणखी एक चमत्कार काही रंगियांमध्ये केला जातो, तो म्हणजे काय, तर पाण्याने दिवा पेटवला जातो. आता पाण्याने दिवा पेटणं शक्य आहे का, तर आपण बघूया करून. इथे आपण एक दिवा घेतलेला आहे, पणती आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकत आहोत. मॅडम पाणी पिऊन दाखवत आहेत आणि मग हे पाणी त्या
दिव्यात टाकलंय. त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे आपली एक वाट ठेवली गेली आणि मग अशा प्रकारे इथे आमचे डॉक्टर प्रकाश जोत्रे काय करतायत, पाण्याने दिवा पेटवून दाखवत आहेत. पेटेल का बघूया. पेटला. अशा प्रकारे पाण्याने दिवा पेटणं शक्य आहे का? आपण घरी गेलो आणि असं करून पाहिलं, दिवा पेटणार नाही. मग याच्या मागचं कारण काय आहे? तर हा जो दिवा आहे तो दिवाच आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकलंय, तेही पाणीच आहे. मग लबाडी कशात आहे? तर या वातीमध्ये ही जी वात आहे ही वात मेणाचं वेष्टन दिलेली वात आहे आणि मग ते वातीला असलेलं मेण पेटायला लागतं. ते थोडा वेळ पेटतं आणि चमत्कार करणारे म्हणतात की माझ्यामध्ये शक्ती होती म्हणून मी अशा प्रकारे पाण्याने दिवा पेटवू शकलेलो आहे. तर अशा प्रकारे असे अनेक चमत्कार बुवा बाबा मांत्रिक करतात. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं, या बुवा बाबा मांत्रिक यांना धडा शिकवायचा आहे आणि यांना धडा शिकवण्यासाठी फार सोपं काम झालेलं आहे. 2013 साली महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा अंमलात आणलेला आहे आणि कायद्याचा अंमल करणं हे आपलं कर्तव्यच आहे. काय म्हणतात हा कायदा? तर अशा प्रकारे कोणताही चमत्कार जर का कोणी करत असेल तर त्याला शिक्षा आहे 6 महिन्यांपासून 5 वर्षांपर्यंत आणि 500 रुपयांपासून 50,000 म्हणजे अशा प्रकारचे बंधू बाबा जर का आपल्याला दिसले तर आपल्याला जवळच्या पोलीस स्थानकामध्ये जाऊन तक्रार करायची आहे. पुन्हा मी रिपीट करते की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा देवधर्माला विरोध नाही, पण त्यावर जर का कोणी शोषण करत असेल त्याला मात्र विरोध आहे. बऱ्याच ठिकाणी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाच तुमचा खरा नेता आहे असं सांगणारे गाडगे बाबा ते काय म्हणायचे, तुमच्या देवीला अन्नात येणारी देवी असते की नाही, घुमणाऱ्या देव्या, त्याला काय म्हणतात ते गाडगे बाबा की तुमच्या या देवीला काही काम नाहीये, तिच्या अंगात घुस, तिच्या अंगात घुस. बरं घुसते तर घुसते कोणाच्या अंगात? जिथे 10 दिवस आंघोळ नाही केली, जिथे डोक्यामध्ये ओवा चालतात तिच्या अंगामध्ये देवी येते आणि तुम्ही सारे तर सारे पाया पडता भयान वेगळे असे करून ते अशा प्रकारच्या अंधश्रद्धाळू लोकांची निर्भत्सना करत होते. मग आता ही देवी सुद्धा वेगवेगळे चमत्कार करत असते. एक चमत्कार या ठिकाणी आम्ही तुम्हाला करून दाखवणार आहोत, तो म्हणजे जळता कापूर खाऊन दाखवतात या देव्या. मग आता हा कापूर कसा खाऊन दाखवला जातो? तर हा कापूर आमचे कार्यकर्ते शरद माने सर खाऊन दाखवत आहे. तर या हातावरून त्या हातावर खेळवतात. खूपच ताकद आहे वाटतं त्यांच्यामध्ये. ठीक आहे, कापूर पडलाय, आपण पुन्हा एकदा करूया. या हातावरून त्या हातावरावर देवी कापूर खेळवत असते, त्याप्रमाणे ते कापूर खेळवत आहेत. आता हा कापूर पेटून काय त्यांना करते देवी? जळता कापूर तोंडात टाकते आणि मग काय सांगितलं जातं, अरे ही तर फारच महान देवी आहे, आगीशी खेळते, आग खाते. आणि देवी काय म्हणते, आता हा कापूर जळत 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 माझ्या पोटामध्ये गेलेला आहे. आता इथे एक कार्यक्रम आपल्याला थोडक्यात आटोपायचा आहे म्हणून नाहीतर आम्ही प्रेक्षकांमधून सुद्धा सर्वांना सहभागी करून या प्रयोगामध्ये सुद्धा घेत असतो. पण तुम्हाला शिकायची उत्तम संधी उपलब्ध आहे, ती म्हणजे 4 मे या दिवशी परवा या ठिकाणी दुपारी 3 वाजता आपण अवश्य यायचं आहे. आणखी एक चमत्कार करून दाखवला जातो, तो म्हणजे गंगेचं पाणी आणलं जातं आणि सांगितलं जातं हे जे पाणी आहे हे विशेष अलौकिक असं पाणी आहे आणि ते काही संपतच नाही. आता बघूया खरोखर संपत नाही का? या ठिकाणी डॉक्टरांनी अख्खा तांब्या रिकामा केलेला आहे, अख्खा तांब्या रिकामा केलेला आहे. पण हा काय आहे? तीर्थ किंवा जल हे न संपणारा तांब्या आहे आणि याच्यामध्ये ते पाणी फेटायला गेले तोपर्यंत पुन्हा डॉक्टरांच्या अंगामध्ये शक्ती आहे म्हणून काय होईल, या तांब्यामध्ये पुन्हा पाणी येणार आहे. बघूया खरंच येतंय का? अख्खाच्या अख्खा तांब्या उलटा करून दाखवलेला आहे.
या ठिकाणी आता हा तांब्या पुन्हा उलटा केलाय, पुन्हा पाणी आलेलं आहे, पुन्हा तांब्या सरळ केला, पुन्हा उलट करता आहेत ते, पुन्हा पाणी येत आहे आणि ही क्रिया अखंड चालू राहते. हे कसं काय? आता आपल्याला चिकित्सा करायची आहे, तर हा जो तांब्या आहे हा थोडा वेगळ्या प्रकारे खास बनवून घेतलेला तांब्या आहे. जसा बुवा बनवून घेतो तसा. आपल्याला पूर्वीच्या काळी बघा ते डबल कोटवाले कप असायचे, तर या तांब्यामध्ये आतल्या बाजूला ग्लास लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये छिद्र केलेलं आहे आणि साईडला एक छिद्र केलेलं आहे. त्यामुळे पाणी रिकामं केलं, थोडं पडतं आत असतं, मग पुन्हा त्या बाहेरच्या तांब्यावरचा अंगठा काढला, पुन्हा पाणी येतं, पुन्हा पाणी येतं. ही क्रिया बराच वेळ चालू राहते आणि सामान्य माणसं मात्र काय होतात, फसतात. अरे कोणीतरी आध्यात्मिक बुवा आलाय, बाबा आलाय, मग त्याने पैसे मागो अथवा न मागो त्याच्या चरणी ते पैसे देतात आणि मग ही अंधश्रद्धेची गुलामी आपल्याला दूर करायची आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने आपल्याला पूर्ण करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सुद्धा बोटात पोटात दिसतात, बरोबर आहे की नाही? मग त्यांचे आपल्याला फक्त कोट लक्षात नाही ठेवायचे, त्यांचे कोट सुद्धा लक्षात ठेवायचे, म्हणजे त्यांचे विचार, त्यांचे वचन सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. जे एक खूप गाजलेलं त्यांचा विचार किंवा कोट आहे ते म्हणजे काय? तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता आपण काही प्रमाणात शिकायला लागले, काही प्रमाणात संघटित झाले, म्हणून तर आपण इथे आलेलो आहोत की नाही. आणि मग आपल्याला संघर्ष सुद्धा त्याच्यासोबत करायचा आहे. तर आपल्या परिसरात दिसणाऱ्या अंधश्रद्धांच्या विरोधात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या प्रत्येकाच्या परिसरामध्ये भूताची एखादी जागा असते आणि मग ही भूताची जागा, त्या जागेवरून जाताना माणसं घाबरतात, भेदरतात आणि मग त्यानंतर काहीतरी बडबडायला लागतात, मला झपाटलंय, मला झपाटलंय असं ते सांगत असतात. आणि म्हणूनच आम्ही एक आता पुढचा चमत्कार करून दाखवणार आहोत, तो म्हणजे भूताने झपाटल्यानंतर लोक मांत्रिकाकडे घेऊन जातात, ज्याला कोणाला भूताने झपाटले त्याला, आणि मग एखादा चमत्कार मांत्रिक करून दाखवतो. अनेक प्रकारचे चमत्कार मांत्रिक करून दाखवतो, त्यातला एक करून दाखवणार आहे. आणि मी पुन्हा इथे सांगेन की वेळेच्या अभावाने आम्ही काही चमत्कार करून दाखवत आहोत, पण आपण हे लक्षात ठेवायचंय की कोणी बुवा, बाबा, मांत्रिक, देवी, तांत्रिक कोणताही चमत्कार करून दाखवत असेल तर त्याच्या मागे दोनच कारण असतात. एक म्हणजे हातचलाखी, बरोबर आहे की नाही, आणि दुसरं म्हणजे विज्ञानाच्या रसायनयुक्त पदार्थांचा वापर. पण यापैकी कोणतं तरी कारण असणार आहे. कोणाच्याही अंगामध्ये अद्भुत अलौकिक अशा प्रकारची शक्ती नसते. सामान्य माणसाने फसावं म्हणून तथाकथित काही लोकांनी अशा प्रकारचा भ्रम निर्माण केलेला असतो आणि तो भ्रमच आपल्याला काय करायचा आहे, दूर करायचा आहे. आणि दूर करताना फक्त तो स्वतः पुरता नाही तयार, तो दूर करायचा आहे. तर आपला जो समाज आहे, आपला जो तळागाळात अंधश्रद्धेमध्ये अडकलेला समाज आहे, त्याला आपल्याला हात द्यायचा आहे आणि अंधश्रद्धेपासून दूर करायचं आहे. आता या भूताने झपाटण्याचा एक प्रयोग मी तुम्हाला करून दाखवणार आहे सांगते सर. तो म्हणजे काय, तर ज्याला कोणाला भूताने झपाटलंय त्या व्यक्तीला समोर उभं केलं जातं. आता तुम्हाला बोलवत नाही, कारण वेळ जाईल, आमच्याच कार्यकर्त्यांना उभं करतो आणि मांत्रिक काय करतो, आपल्याच घरातला एखादा तांब्या घेतो आणि काय म्हणतो की आता मी तुझं मूळ त्याच्यात गाडणार आहे, त्याला तांब्या द्या तुमचा, त्याला तांदूळ आणून द्या, एखादं त्रिशूल देतो किंवा आपल्याच घरातलं ड्रायव्हर घेतो आणि काय सांगतो, तुझं भूत मला दिसत आहे, ते मी या तांब्यामध्ये गाडणार आहे. बघूया आता खरोखरच हे गाडलं जातं का. तुमच्या एक लक्षात येईल की अशा प्रकारचा चमत्कार होतो आणि भूताने झपाटलेली जी व्यक्ती आहे तिला खरोखरच बरं वाटायला लागतं. मग हे बरं का वाटतं, कारण तिने सूचना घेतलेली असते की मला भूताने झपाटलेला आहे, मांत्रिकाला ते भूत उतरवता येतं, मांत्रिकाला ते भूत दिसतंय आणि मांत्रिक ते भूत आता उतरवणार आहे. आता या पद्धतीने
हा तांब्या इथे उचलला गेला आणि जो कोणी भूताने झपाटलेला माणूस असतो त्याला बरं वाटायला लागतं. मग बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की मग तुम्ही मांत्रिकाला का विरोध करता, माणसाला तर बरं वाटलंय ना. मग विरोध याच्यासाठी आहे कारण या जगामध्ये भूत नाही आणि म्हणून हे भूत कायमचं माणसाच्या डोक्यातून गेलं पाहिजे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग हा प्रयोग कसा झाला, मगाशी म्हटल्याप्रमाणे काय झालं, तांब्या नेहमीचाच आहे, फक्त त्याचा आकार लक्षात घ्या. खालच्या बाजूला निमुळता आहे, वरच्या बाजूला निमुळता आहे. त्याच्यामध्ये टाकण्याचे जे तांदूळ आहे ते भरड जाडे भरडे तांदूळ आहे आणि त्याच्यामध्ये पुण्यावर एका जागेवर सतत सतत ठेवल्यामुळे ते तांदूळ खाली खाली घट्ट बसतात, त्यातले वॅक्स कमी होतात आणि हा स्क्रूड्रायव्हर त्याच्यामध्ये सहजपणे रोखता येतो आणि मग तांब्या या स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने लटकवता येतो, उचलता येतो आणि मग ही क्रिया अगदी मोठा तांब्या मोठा रॉड घेऊन केला तरी सुद्धा आपल्याला करता येते. म्हणजे सूचनेला लागलेलं भूत त्या ठिकाणी आपण येऊन अशा प्रकारचा कार्यक्रम नक्कीच सादर करू. आयोजकांचे धन्यवाद. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्हा आपल्या शाखेच्या वतीने इथे जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य आपण प्रस्तुत केलं, इथल्या उपस्थित सर्व जनसमुदायास आपण अंधश्रद्धा मुक्त होण्याचा एक प्रयत्न केला. त्यांना जादू टोना चमत्कार हे कसं खोटं आहे ते आपण प्रात्यक्षिकासह दाखवलं. तर आपण इथे उपस्थित राहिल्याबद्दल नवीन संकल्पना प्रतिष्ठानातर्फे आपले आभार मानण्यात येत आहे. व आजच्या भीम महोत्सव कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय विनोद भाऊ जाधव आपला आदरयुक्त सत्कार करत आहेत, त्याचा आपण स्वीकार करावा अशी आपण विनंती करतो. कृपया डेकोरेटर्सला सांगायचं आहे की टेबल काढून घ्या पटकन. डेकोरेटर्सची कोणी माणसं असतील तर टेबल काढून घ्या. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्हा या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं आदरणीय विनोद भाऊ जाधव स्वागत करत आहेत. त्यांनी इथे येऊन जी समाजसेवा केलेली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, संत गाडगेबाबा यांनी रुजवलेला अंधश्रद्धेचा विचार इथे मांडलेला आहे व समाज जागृती केली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशरणी आहोत. धन्यवाद मॅडम. कृपया डेकोरेटरची माणसं कोणी असतील तर स्टेजवरचा टेबल काढून घ्या. तसेच आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील आमचे मित्र ठाणे जिल्हा युवा प्रमुख किरणभाई शिंदे इथं उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे पण हार्दिक स्वागत. तसेच आमचे राष्ट्रीय नेत्या शिवाताई गांगुर्डे या पण इथं उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत. तसेच महाराष्ट्राचे नेते आमचे अनिलभाई गांगुर्डे हे पण इथं उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत. तसेच आमचे मामा म्हणजे आम्हाला प्रत्येक सपोर्ट करणारे हिराबाई संसारे हे आपल्यात नाहीये, पण त्यांचे चिरंजीव मनोज संसारे इथं आल्याबद्दल त्यांचे पण हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच IIT कॉलेज मुंबई येथील मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय रमेश गायकवाड साहेब उपस्थित राहिले. तसेच IIT मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे सचिव प्रशांत पटेलकर. माननीय विनोद जाधव साहेबांनी आम्हाला ही जी संधी उपलब्ध करून दिली, खूप खूप धन्यवाद संपूर्ण आयोजकांचे. कारण या सर्व गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं हा खूप महत्वाचा विषय आहे आणि खरोखर वेळ नसतानाही त्यांनी आम्हाला या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं. आयोजकांचे आणि साहेबांचे खरंच आमच्या समितीतर्फे खूप खूप धन्यवाद. आणि सगळेजण आपण या वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचा, हाच आमचा संदेश आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.